जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आपण त्याला गुड न्यूज आहे असं का बरं म्हणत आहोत, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, सगळी माहिती आपण डिटेल्समध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल, जे की येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये होणार आहे, मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे, तर त्याची जर आपण तयारी करत असाल तर त्याकरिता उपलब्ध आहे गुरुजी नावाची बॅच, जी की कार्यरत शिक्षकांसाठी आपण डेडिकेट करत आहोत। त्यामध्ये सर्वांनाच या ठिकाणी कंटेंटचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टीईटीची पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन असेल, टीईटीची टेस्ट सिरीज असेल, सीटीटीची पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन असेल, सीटीटीची पूर्ण कंप्लीट बॅच असेल किंवा सीटीटीची टेस्ट सिरीज असेल, सगळ्या बाबी तुम्हाला या एकाच बॅच मध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर नावाचं ॲप डाउनलोड करावं लागेल, किंवा याच्या व्यतिरिक्त आपण सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल तर त्याची देखील टेस्ट सिरीज तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। त्याचा लाभ आपण मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करा आणि याचा लाभ निश्चितपणाने उचला। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या शासन निर्णयाकडे। बघा मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी पाहू शकत असाल तर आपल्याला दिसत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने कालच्या तारखेला म्हणजे 30 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याचं टायटल आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता देणे। पवित्र पोर्टल हे ऑनलाईन पद्धतीने काम करतं आणि त्यांना आहे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। आता हे नेमकं काय भानगड आहे, थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात येऊन जाईल। बघा, या ठिकाणी आपल्याला 2-3 महत्त्वाच्या बाबी लक्षात घेण्यासारख्या आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी वाचा म्हणून दिलंय किंवा ॲज अ रेफरन्स त्यांनी दिलेला आहे। एक 14 जानेवारी 25चा शासन निर्णय असेल, शिक्षण आयुक्त कार्यालयामधले पत्र असेल, किंवा आता रिसेंट मधली झालेली एक महत्त्वाची बैठक असेल, त्या बैठकीमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेच्या अंती या ठिकाणी जे आहे एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की पवित्र पोर्टल ऑनलाईन प्रणाली आहे आणि या ऑनलाईन प्रणालीला जे ऑपरेट करणारी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाठांतर आहे। काय आहे? तिलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड। आता या कंपनीकडे हा संपूर्ण कार्यभार आहे। 2 वर्षाकरिता होतं, आता 1 वर्ष त्याला परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये त्याने सांगितलं की या संस्थेमार्फत हाताळण्यासाठी मान्यता देण्यात आली होती। या परीक्षेच्या आधारे शिक्षक पदभरतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी कामकाजासाठी अनुक्रमे या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी 74 लाख एवढे रुपये आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 68 लाख रुपये आहे। एवढ्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। आता याचा अर्थ असा आहे की आपल्याला सध्या तरी जी काही तिलिस्मा कंपनी आहे, ही बँगलोरची कंपनी आहे, या कंपनी मार्फतच या येत्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा असेल। पहिल्या टप्प्याचे 2 टप्पे त्यांनी सांगितलेले, एक विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू, दोन्ही टप्पे जे आहे पार पडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बघा, या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण एकदा वाचून घेऊया काय सांगितलंय। संदर्भ क्रमांक 2 म्हणजे आयुक्त कार्यालयाचं पत्र आहे। त्यानुसार पुणे यांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे 25 ला झालेल्या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी तिलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला किमान 1 वर्ष किंवा, आता 1 वर्ष सांगितलं, किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा एकूण खर्च 68 लाख रुपये
68,84,000 समथिंग आहे ते, यामध्ये जीएसटी इन्क्लूड आहे. यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे आणि त्यामुळे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. रिक्त पदे भरण्याची तातडी आहे, म्हणजे आवश्यकता आहे, लवकरात लवकर रिक्त पदे भरायची आहेत. त्यामुळे सदर कामकाज संवेदनशील व अचूकपणे हाताळण्यासाठी नवीन एजन्सीला काहीचा अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे टेलिस्मा कॉर्पोरेशन या संस्थेच्या अचूक व गोपनीय कामाचा असलेला अनुभव किंवा कामाच्या दरामध्ये कोणतीही वाढ न करणे, मूळ RFP मधील जो मुद्दा क्रमांक आहे त्यानुसार त्यांचं जे कामकाज आहे समाधानकारक आहे. त्याच्यामुळे एकाच वेळी 1 वर्षाची मुदत वाढ देण्याची असलेली तरतूद इत्यादी बाबी प्रस्तावाच्या समर्थनास सदर पत्रान्वये निदर्शनास आणण्यात आलेले आहे. त्या बाबी विचारात घेऊन प्रकल्प अंमलबजावणी समितीने मुद्दा क्रमांक 3 जो आहे त्यानुसार प्रस्तावाला सहमती दर्शवलेली आहे. त्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचे ऑनलाईन कामकाज हाताळण्यासाठी 1 वर्ष कालावधीकरिता नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास व त्यासाठी वार्षिक अंदाजे खर्च 74 लाख इतक्या खर्चास देखील प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे हा शासन निर्णय आता निर्गमित करण्यात आलेला आहे. आता एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे की हे शासन निर्णय नेमकं काय आहे. आता हे काही जणांच्या लक्षात येत असेल, काही जणांना थोडंसं वेगळंच वाटत असेल. हा आवश्यक नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, असू द्या. एक गोष्ट आपल्याला या शासन निर्णयावरून लक्षात आलेली आहे की पवित्र पोर्टलचा जो कार्यभार आहे तो सध्या जी कंपनी चालवत आहे टेलिस्मा कॉर्पोरेशन, तीच कंपनी इथून पुढे देखील चालवणार आहे. ॲटलिस्ट 1 वर्षभराकरिता तरी आपल्याला हीच कंपनी पाहायला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं ही कंपनी चांगली आहे, विश्वासार्ह आहे आणि आता या वेबसाईटमध्ये जवळजवळ प्रॉब्लेम नसल्यात जमा आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला आलेले नाही आणि आपण जे काही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते याच वेबसाईटला केलेलं आहे. त्यामुळे बाकी सगळा डेटा यांच्याकडे आहे, यांच्याकडे कॉन्फिडेन्शियल माहिती ॲज इट इज राहते, म्हणजे गोपनीय माहितीचा भंग होत नाही आणि विश्वासार्ह देखील आहे. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला फार जास्त चिंता करण्यासारखं काही काम नाही, कारण नवीन कंपनी येणे, मग त्यांनी जे आहे सगळ्या बाबी समजून घेणे, यासाठी आपल्याला अडचण निर्माण होऊ शकली असती. परंतु फॉर्च्युनेटली या ठिकाणी शासनाला, प्रशासनाला त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे आणि त्याचमुळे त्यांनी या ठिकाणी जे आहे परत एकदा त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे किमान 1 वर्ष किंवा ऑप्शनल मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह याचा एक पहिला टप्पा तरी या ठिकाणी व्हायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे. आता आपला महत्त्वाचा नेहमीचा प्रश्न असेल की मग सर आता जर ही कंपनी निवड झालेली असेल, यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असेल, म्हणजे यांच्या खर्चासाठी या ठिकाणी जे आहे परवानगी मिळालेली असेल, तर मग जे आहे इथून पुढचा मार्ग भरतीचा कसा राहणार आहे. बघा सध्या जे आहे संच मान्यता फायनलाइज झालेली आहे. आता काही दिवसांमध्ये आपल्याला रिक्त पदं किती आहेत आणि अतिरिक्त पदं किती आहेत त्या गोष्टींचा आकडा समजेल. मग जे आहे अगोदर अतिरिक्त शिक्षकांचं या ठिकाणी समायोजन केलं जाईल आणि समायोजन झाल्याच्या नंतर मग आपल्याला एक्झॅक्टली कळेल की ॲक्च्युअलमध्ये जो काही डेटा आहे वॅकन्सीचा तो किती आहे आणि मग तो वॅकन्सीचा डेटा आपल्याला लक्षात आल्याच्या नंतर एकदा रोस्टर होईल आणि रोस्टर झाल्याच्या नंतर मग आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते. या सर्व जी काही प्रोसेस आहे या प्रोसेसला किमान 31 मार्च 2026 पर्यंतचा कालावधी लागू शकतो, कारण ज्या पद्धतीने शासनाचं शेड्यूल ठरलेलं आहे त्या शेड्यूल प्रमाणे जी काही डेडलाईन देण्यात आलेली आहे ती डेडलाईन मित्रांनो देण्यात आलेली आहे 31 मार्च 2026. आपण अपेक्षा व्यक्त करतो आहोत की ॲटलिस्ट जे आहे येत्या एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पवित्र पोर्टल जाहिरातीचा पहिला जो टप्पा असेल त्या टप्प्यामधल्या जाहिराती पाहायला मिळू शकेल. तुम्हा सर्वांना या संपूर्ण प्रोसेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असतील,
व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.